पिंजरा पिंजरा रे तुला सांगते ह्या बाहेर आलेल्या पोरींना काय मायाच नसते बघ शेवटी रक्ताची नाती ती रक्ताची नाती असते खरंच मला माफ कर मी चुकले तुला माफी मागायचीच असेल ना तर आनंदीची माग आनंदीची का कारण या सगळ्या प्रकरणात मी जेवढं सोसलं नसेल ना तेवढं हिने सोसलं नाहीतर आयुष्यभर कोणा भलत्याच्याच मुलाला नातू म्हणत बसली असतीस अरे कोणाचा पोरगा कोणाचा नातू काही सांगाल का नाही मला तात्या तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत बसायला माझ्याकडे वेळ नाहीये मग आता तुम्ही माझ्या डोक्याला किडा सोडलात त्याचं काय करू मी आता तात्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या DVD मध्ये आहेत गजा तुम्हाला दाखवेलच रडू नको शांत हे बघ काय झालंय ते मला नेमकं सांग तू हे बघ तुझी बाजू जर मला पटली तर मी सरस्वतीला नक्की समजावून सांगेन पण मला खरं खरं सांग काय झालंय ते सांग बरं चल बाबा काल जे काही झालं त्यात माझा काही दोष नव्हता तो मुलगा एक नंबरचा नालायक मुलगा आहे मला ब्लॅकमेल करत होता तो आणि मी फक्त माझ्या संसारासाठी आणि बाळासाठी त्याला भेटायला गेलो होते यात माझी काही चूक नाहीये बाबा प्लीज मग मला समजावा बाबा प्लीज यात माझी काही चूक नाहीये वीर हे बघ जे झालं ते मला आवडलेलं नाही आणि पटलेलंही नाही अरे पण अक्का एक आई म्हणून मुलीबद्दलची तुमची भावना मी समजू शकतो पण तरी जरा बघा हे सरप्राईज तुम्ही हे पाहिलं ना तर त्या मुलाचा बंदोबस्त करणं सोपंच आहे किंवा मग त्याचा बंदोबस्त करायचा की नाही हेही ठरवता येईल तुम्हाला बाबा तुम्ही जरा वेळ आत विश्रांती घेता का काय विचार केला होता काय झाले अक्कीची जमीन काय आपल्या निशिबी नाही वाटते आता ते सगळं राहून द्या पहिलं गजाच्या लग्नाचं बघा नाही तर पोरगा हातचा जाईल हे आई अगं तुझं ना माझ्याबद्दल विनाकारण गैरसमज झाला तू जसं विचार करते तसं काहीही नाहीये हे सगळं प्रकरण जुळवून आणण्यासाठीच मी आणि आनंदी बहिणी एकत्र फिरत होतो आणि दादाला माहिती आहे हे सगळं आनंदी आणि माझ्यात तेच नातं आहे जे लक्ष्मण आणि सीतेमध्ये असतं तुझी शपथ अरे मला तू इतकी दिस का नाही सांगितलं आई अगं तूच विचार कर जर का हे मी तुला सांगितलं असतं तर तुझा विश्वास बसला असता का पटलं असतं तुला लक्ष्मणासारखाच मी त्याच्या सोबत असायचो जेवायला वाढायचं का आणि तात्या हा बघा हा आमचा हनुमान आम्ही सगळे बिझी नसायचो ना तेवढा हा बिझी असायचा ये रे माझ्या लेकरा ना तुला लई वाईट वाईट बोलले ना यायला सगळं घर सुखी झालं पण मी मात्र बरबाद झालो खरं सांगू गोरख दादा मला ना या सगळ्यात काडीचाही रस नाहीये मला तर या गावातच थांबायचं नाही आनंदीला घेऊन सरळ पुण्याला निघून जायचं मला अरे वा लवकर जा खरं सांगू माझ्याही मनात हेच होतं की तू या गावातच राहू नयेस कारण हे लोक आहेत ना हे सहजासहजी हार मानणारे नाहीयेत रे उगाच काहीतरी खुसपट काढत बसतील जा जा पुण्याला जा छान राहा माझा निर्णय पक्का झालाय आम्ही दोघं निघून जाणार आहोत पुण्याला मला इथे एक क्षणही थांबायचं नाही मी सांगणार आहे यांना मला नाही राहायचं इथे आनंदी अगं आता तुम्ही तिथे जाणार मग नारायणीचं काय काकू बास खूप झालं नारायणीचं खूप बघून घेईल ती तिचं काय ते पिंजरा